नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने भंडारा डोंगर पायथ्यालगत शुक्रवार दिनांक 23 जानेवारी ते शनिवार दिनांक 31 जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह, संगीत गाथा पारायण तथा ग्रंथज्ञानी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या पारायण सोहळ्यात प्रतिदिनी 5000 गाथा वाचक, 1000 टाळकरी, 9032 वाचक, 25 मृदुंग वाचक, 24 तास श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम भजन प्रहरा व लाखो भाविक इतक्या भव्य दिव्य स्वरूपात आयोजन केले आहे। या सर्व आयोजनात श्री भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीत व शेकडो सेवेकरी यांचा समावेश आहे। या सोहळ्याची जगन्नाथ विष्णू नाटक यांनी दिलेली अधिकची माहिती आपण पाहूयात। मी श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थान यामध्ये गेले 60 वर्ष काम करत आहे। माघ शुद्ध दशमी सोहळा हा सप्ताह अनेक पिढ्या या ठिकाणी चालू आहे। यावर्षी सर्व संतांच्या मांद्याळी आपल्या भंडारा डोंगरच्या पायथ्याशी आपण तुकोबारायाचा जन्मोत्सव साजरा करत असतो। दरवर्षी त्याचं नेतृत्व नाना महाराज तावरे यांच्या नेतृत्वाखाली करत असतो आणि याच्यामध्ये यावर्षी आपण सर्व संतांचा मेळा एकत्र केला। सगळ्या संतांच्या पादुका आणल्या आणि त्यांचं नेतृत्व ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे यांच्या नेतृत्वाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आपण 23 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा करत आहे। उभ्या महाराष्ट्रातून या ठिकाणी सर्व भाविक येतात, ज्यांनी ह्या साधू संतांचा आशीर्वाद घेतात। ज्ञानेश्वरीचं पारायण, तुकोबारायाच्या गाथ्याचं पारायण या ठिकाणी होत असतं आणि ह्या गाथ्याच्या पारायणामध्ये उभ्या महाराष्ट्रातून जगभरातून सर्व लोक इथं येऊन आपल्या तुकोबारायाचा महाप्रसाद, माऊलींचा महाप्रसाद घेतात। अशा ह्या सुवर्ण कार्याला उभ्या महाराष्ट्रातून सर्वांचा भरभरून आशीर्वाद आहे। मी सर्व भाविकांना महाराष्ट्रातले आव्हान करतो, हे हा सुख सोहळा स्वर्गी नाही अशा रूपाने या ठिकाणी आपण आपल्या कुटुंबासह परिवारासहित यावं। या ठिकाणी मंदिराचं 200 कोटीचं काम पूर्णत्व गेलेलं आहे। आपण आता कळसाच्या दिशेने जात आहे। अशा या भरीव कामाला आजपर्यंत उभ्या महाराष्ट्रातून गोरगरिबापासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांनी फुलाची पाकळी देऊन या मंदिराला कामाला हातभार लावलेला आहे आणि उर्वरित काम या कळसाचं आहे। आपणही आपल्या प्रपंच करत असताना आपल्या हातून तुकोबारायाची जी काही सावकारकी त्याचं व्याज म्हणून जरी आपण या ठिकाणी येऊन फुलाची पाकळी देऊन या कार्यामध्ये जर भाग घेतला तर आपल्या कुटुंबाचा व आपल्या परिवाराचा, नातेवाईकाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। अशा या महान कार्यामध्ये आपण सर्वांनी आम्ही या ठिकाणी काम करत असताना आमच्या भंडारा डोंगर संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीत असणारी सर्व कमिटी आणि बाळासाहेब काशीत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ट्रस्टीची लोक काम करत असतो आणि हे काम डोळ्यात तेल घालून ठिकाणी काम आम्ही करतो, की त्याचा सर्व जगाला इथं दिलेल्या 1-1 रुपयाचा हिशोब आम्ही सर्व जगाला दाखवत असतो आणि ह्या दाखवत असताना अशा कार्यामध्ये आपण सर्वांनी यावं, सहभागी व्हावं आणि ह्या सोहळ्याचा आनंद घ्यावा असं मी श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीत असणारे सर्व ट्रस्ट कमिटीच्या वतीने सर्व भाविक भक्तांना आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।